न्यूज एक्सप्रेस यूट्यूब वाहिनी, आपल्या मनातली सर्वसामान्य जनातली। कोणतीही मागणी नसताना देशात रेल्वे स्थानकांची नावं बदलणाऱ्या भाजपा सरकारला मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचे वावडे। दादर रेल्वे स्थानकाला चैत्यभूमी आणि नागपूर स्थानकाला दीक्षाभूमी नावाबाबत कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे रेल्वे प्रशासन, राज्य सरकार आणि केंद्रीय गृह मंत्रालय यांच्याकडे गेली 8-9 वर्ष पत्रव्यवहार करूनही त्याला टोलवाटोलवीची उत्तरे दिली जात आहेत। दादर रेल्वे स्थानकाला चैत्यभूमी नाव द्यायला बऱ्याच आंबेडकरी विचारांच्या संघटनांनी आंदोलनं केली आहेत। मात्र सत्ताधारी भाजपा सरकार असेल व महाराष्ट्रातील सर्व विरोधी राजकीय पक्ष याबाबत जातीयवादी मानसिकतेतूनच छिपाव विरोध करतायत। रेल्वे स्थानक नामकरणात काहीतरी तकलादूज असे, स्थानिक अस्मिता दुखावली जाईल वा स्थानिक रहिवासियांचा विरोध अशी बालिश कारणे पुढे केली जात आहेत। दादर मुंबईत स्थानिक टक्का किती उरलाय? सगळ्या परप्रांतीयांनी हातपाय पसरलेत। एका विशिष्ट जातीचा विरोध आहे, ज्यांची पोरं परदेशात शिकायला पाठवली आहेत आणि पैशांकरिता ती तेथेच सेटलही झाली आहेत। देश राज्य याबाबत त्यांना काहीही प्रेम नाही। मात्र हीच दुटप्पी लोक दुसऱ्याला देशप्रेम आणि देशद्रोहाचे प्रमाणपत्र वाटण्यात अग्रेसर आहेत। राज्यातील भाजपासहित सगळ्या राजकीय पक्षांना आंबेडकरी अनुयायांची मते हवी आहेत। त्याकरिता बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयक प्रेम, आपुलकीपणाचा ढोंगीपणा दाखवला जातोय। यातूनच प्रत्येक पक्षांच्या कार्यालयात, राजकीय व्यासपीठावर बाबासाहेबांचे फोटो लावले जातात। 6 डिसेंबर 14 ऑक्टोबरला दादर, चैत्यभूमी आणि नागपूर दीक्षाभूमी येथे अभिवादन करण्यास हजेरी लावतात। ही केवळ आंबेडकरी अनुयायांची मते मिळवण्याकरताची नौटंकी असल्याचा आरोप संघटनेचे सरचिटणीस आणि बोधामृत संपादक श्याम उबाळे यांनी केलाय। 6 डिसेंबर महान परिनिर्वाण दिनी 2 दिवस आधीपासून लाखो आंबेडकरी अनुयायी दादर येथे चैत्यभूमी येथे या महामानवाला अभिवादन करण्याकरिता येतात। त्यांना दादर स्थानकात उतरताना चैत्यभूमीकडे जाण्याकरिता कोणतीही फलाट अथवा पादचारी पुलावर सूचना फलक नव्हते। ते संघटनेतर्फे रेल्वे प्रशासनासोबत यावर पाठपुरावा करून चैत्यभूमी दिशादर्शक फलक लावण्यात यश आलं। एवढ्या क्षुल्लक गोष्टीकरिताही पाठपुरावा करावा लागला, यावरून किती असूया आहे अशी उद्विग्नता श्याम उबाळे यांनी व्यक्त केली आहे। ठाकरे गट शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत व शिंदे गट शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे हे एरवी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर भाषणे जोडतात, जे स्वतःचा राजकीय स्वार्थ साधायला त्यांच्या सोयीचे असलेले बाबासाहेब आंबेडकर जाहीर भाषणातून मांडतात। मात्र कधीही त्यांनी कुठल्या रेल्वे स्थानकाला बाबासाहेबांचं नाव देण्याची मागणी केली नाही। मराठीचा कैवारी म्हणून मिरवणारे राज ठाकरे यांना देशाचं संविधान लिहिणारा आमचे मराठी असणारे बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि स्थानीय परप्रांती मुद्द्यावर राजकारण करणारे हेच राज ठाकरे या मुद्द्यावर बाबासाहेबांच्या लिखाणाचे दाखले घेत देतात। अभिमानाने जाहीर भाषणात बाबासाहेबांवर स्तुती सुमने गातात। मात्र ज्या दादर येथे बाबासाहेब आंबेडकर यांचं वास्तव्य होतं व बाबासाहेबांवर शेवटचं अंत्यसंस्कार दादर येथे स्मशानभूमीत झाले, त्या दादर रेल्वे स्थानकाचं नाव चैत्यभूमी या नामकरणाला आंदोलन होऊनही आणि करोडो आंबेडकरी अनुयायांची मागणी असतानाही कधी त्याला कधीही पाठिंबा दिलेला ऐकिवत नाही। तेच उद्धव ठाकरे यांच्याबाबत मुख्यमंत्री होण्याआधी कधीही चैत्यभूमीला फिरकले नव्हते, भले ते हाकेच्या अंतरावर वास्तव्याला होते। भाजपा यांचे बाबासाहेब आंबेडकरी प्रेम म्हणजे त्या म्हणीसारखे आहे, मुंह में राम बगल में छुरी। शरद पवारांचे राष्ट्रवादी व काँग्रेस यांनी तर बाबासाहेब यांच्या केवळ नावाचाच वापर आपल्या राजकारणासाठी केला। आंबेडकरी चळवळीची शकले करण्यात या 2 पक्षांचाच हात आहे। एका साध्या व्यासपीठाचं नाव द्यायला अनेक वर्ष रस्त्यावर आंदोलनं आणि या लढ्यात काही शहीद झाले। 15 मार्चला भारत जोडो यात्रा मुंबईत आल्यावर आणि आता निवडणूक पार्श्वभूमीवर राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि इतर काँग्रेसी नेत्यांची पावले या महामानवाला चैत्यभूमी अभिवादन करण्याकरता वळली। देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचेही मागील आठवड्यात नागपूर येथे प्रचाराला बिगुल वाजायला नागपुरात आले। त्यावेळी त्यांनी दीक्षाभूमीला जाऊन वंदन केलं। येथे मुद्दा हा मांडायचा आहे की बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलित समाजात जन्मले, याचमुळे यातून हेटाळणी दिसतेय। जर ते तथाकथित उच्च जातीतले असते तर त्यांनी डोक्यावर घेऊन नाचले असते। ब्रिटिशकालीन आणि मोगलांचे अस्तित्वात खुणा नको म्हणून त्या काळातील नावे बदलण्याचा सपाटा देशभर सध्या भाजप आणि त्यांच्या विचारसरणीचे सरकार करताय।
यात देशाचे संविधानातील मार्गदर्शक तत्वांना पायदळी तुडविण्याचं काम होत आहे। या रेल्वे स्थानकातील दर्जा सुधारावा, तेथे सर्वसामान्य रेल्वे प्रवाशाला मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, याबाबत अरविंद सावंत असो की राहुल शेवाळे यांना काही पडलेलं नाही। केवळ भावनिक मुद्दे उचलायचे आणि गुण्यागोविंदाने राहणाऱ्या समाजात जातीय धार्मिक तेढ करण्याचेच काम असल्याचा संताप संघटनेच्या महिला प्रतिनिधी आशा डिसूजा यांनी केलाय। ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांची नावं बदलून अस्मितेच्या गप्पा करणाऱ्यांनी देशात स्वातंत्र्यानंतर नव्याने जे काही उभे केलंय यात जातीयवाद आणि धार्मिकतेलाच खत पाणी घातलं जात आहे। एल्फिन्स्टन पूल दुर्घटना, CSMT पूल दुर्घटना आणि अंधेरी गोखले रोड यात बळी गेले, कारण 100 वर्ष होऊनही ब्रिटिशकालीन पुलाचाच वापर केला जात होता। अगदी धोकादायक पूल झालाय हा रिपोर्ट असतानाही रेल्वेचे मुंबईमधील मुख्यालय सुद्धा ब्रिटिशकालीनच आहेत, ज्याला हेरिटेजचा दर्जा दिलाय। आजही बऱ्याच स्थानकातील पायाभूत सुविधा यात 75-80 वर्ष जुन्या आहेत। एल्फिन्स्टन अपघातात निष्पाप लोकांचा बळी गेल्यानंतर 29 सप्टेंबर 2017 नंतर पादचारी पूल बांधलेत, त्याला 5-6 वर्षात निकृष्ट बांधकामाचा प्रकार उघड झालाय। इतका रेल्वेत अनागोंदी कारभार आणि भ्रष्टाचार वाढलाय। ब्रिटिश जाऊन 75 वर्ष झाली आहेत, पण पायाभूत आणि मूलभूत सुविधा पाहता हे ब्रिटिश राज्यकर्ते बरे होते असं नाईलाजानं म्हणणं भाग पडत आहे। प्रत्येक सर्वसामान्य प्रवाशांच्या सुविधेतील कामात भ्रष्टाचार वाढलाय। ब्रिटिशांच्या काळातील मार्गिका होत्या त्याच आहेत आणि नवीन मार्गिका विस्तारीकरणाची कामं 15 वर्षांपासून रेंगाळली आहेत। आशियातील सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क भारतात आहे, जे ब्रिटिशांनी भले त्यांच्या फायद्याकरिता तयार केलं, मात्र त्यातील नियोजन आणि व्यवस्थापन हे कितीतरी पटीने चांगलं होतं। नियत ही साफ होती। स्टेशनची नावं भले बदला, पण त्या स्थानकातील दुर्दशा संपवा। जातीय तेढ आणि धार्मिक विसंवाद वाढवू नका। हातात सत्ता मिळाली म्हणून त्याचा माज येऊ देऊ नका। या देशातील प्रत्येक घटकाला न्याय मिळायला हवा आणि त्याला या देशात सुरक्षित वाटायला हवं असं वातावरण सत्ताधिकाऱ्यांनी तयार करायला हवं। प्रशासनाने पण राजकीय लोकांच्या ताटाखालचं मांजर बनू नका। ज्या महामानवाने देशाची घटना लिहिली आणि जगात सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून दर्जा मिळवून दिला, त्या महामानवाबाबत आकस बाळगला तरीही त्या विद्वान महामानवाचे जागतिक पातळीवर नाव आहे। त्यांच्या नावाने परदेशात विद्यापीठे, रस्त्याची नावं आहेत। देशाचे पंतप्रधान मोदी हे बाबासाहेबांमुळे एकाच ओबीसी समाजातील गरीब कुटुंबातील व्यक्ती देशाचा पंतप्रधान झाला। त्यांचे ही प्रेम कृतीतून बेगडी जाणवते। दादर रेल्वे स्थानकाचे चैत्यभूमी नामकरण विषय हा त्यांच्या पंतप्रधान कार्यालयातर्फे पण सुटू शकतो, मात्र केवळ ओठात बाबासाहेबांचं नाव घ्यायचं आणि पोटात मळमळ होते या नावाची। रेल्वे स्थानकांची जुनी नावे बदलणार असाल तर दादर आणि नागपूर या स्थानकांचं नाव त्वरित बदलण्यास मंजुरी द्यावी, अशी विनंती कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेने केली आहे।